हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये। तर आता तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा ब्लॉग कशासाठी आहे। तर आजचा ब्लॉग आहे माझ्या वेट लॉस जर्नीसाठी। आता मी तुम्हाला ना बिफोर आणि आफ्टर दोन्ही रिझल्ट देते इथे। तर फोटोमध्ये तुम्हाला कळालं असेल की मी किती वेट लॉस केलं आहे। आता हे वेट जे माझं गेन झालं होतं ना, ते मी काही खाऊन पिऊन नव्हतं केलेलं, म्हणजे खाऊन पिऊनच केलं होतं। पण ते ना कधी झालेलं माझं वेट गेन माहिती का, जेव्हा मी प्रेग्नेंट होती। आता प्रेग्नेन्सीमध्ये ना, जेव्हा मी 9 मंथमध्ये डिलिव्हरीच्या थोडंसं आधी मी जेव्हा चेक करायला गेले वेट, तेव्हा माझं वेट होतं 64 kg, म्हणजे 64 म्हणजे 64 किलो वजन होतं माझ्याला। आणि ते वजन आहे ना, मी आत्ता आणि माझं आत्ताचं वजन आहे 44। सो मी 20 किलो वजन पूर्ण कमी केले प्रेग्नेन्सीपासून तर आत्तापर्यंत। आणि आत्ता ना देवश्री 8 महिन्याची आहे। सो मी हा पूर्ण 8 महिन्यामध्ये माझं एवढं वजन कमी झालं आहे। आता हे मी 44च्या लाईनमध्ये मी ना आत्ता नाही आलेली, हे मी बहुतेक देवश्री जेव्हा 5-6 महिन्याची होती तेव्हाच मी ह्या लाईनमध्ये येऊन गेली होती। म्हणजे मी माझं जे पहिलं वजन होतं 44 किंवा 45, तर तिथे मी आज आहे। आता मी सांगते ना, प्रेग्नेन्सीच्या आधी किंवा बरंच 4-5 वर्ष झालं माझं वजन आहे ना हे 44, 43, 45, 46 ह्याच रेंजमध्ये। खूप असं वाढलं पण नाही आणि खूप असं कमी झालं नाही, म्हणजे 42च्या खाली माझं वजन गेलंच नाही आणि 47च्या वर गेलंच नव्हतं। हीच लाईन होती माझ्यावाली। आणि मला असं आहे की मला वजन काट्यावरती जरी वाढलं तरी चालेल, पण इंच लॉस म्हणजे इंच असं जे असं दिसतं हात जाड गाल जाड होते ते नको होतं। म्हणजे मला असं होतं की मी दिसायला प्रॉपर दिसले पाहिजे, बाकी काट्यावरती वजन वाढलं तर चालेल। हां, आता माझं कसं आहे ना, मी थोडं जरी जास्त खाल्लं ना की माझं लगेच दिसायला लागतं, म्हणजे असे गालवर येतात, हातात दिसायला लागतं, किंवा मग असं पाय वगैरेमध्ये दिसायला लागतं माझंवालं वजन, की वजन वाढतंय माझंवालं, असं माझं आहे। आणि माझ्यापेक्षा काही म्हणजे माझ्या नणंद आहे त्यांचं वजन अराउंड 50च्या आसपास आहे त्या, पण त्या माझ्यापेक्षाही बारीक दिसतात। आणि माझं असं आहे की मी थोडंसं जरी हे केलं की मी असं खूप दिसते, म्हणजे माझ्यावालं वजन आहे ना, माझं फॅट खूप वाढतं, तसं त्यांचं वजन हाडामध्ये अशा टाईपचं आहे आमच्यावालं। आता देवश्री सुद्धा उठली आहे। मी तर असं प्लॅन केला होता की तिला झोपेल आणि मग व्हिडिओ स्टार्ट करेल, पण आता मॅडम उठल्या आहे, म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आज आपण ठरवले तर आज आपण करूनच टाकूया, डबल उशीर होत जातो व्हिडिओला। सो तर मला तुम्हाला हे सांगायचं की मी वजन कमी केलं कसं। तर आता मी ना यासाठी काही 3 स्टेप फॉलो केलेला आहे। आता मी व्यायाम तर अजिबात केलेला नाही, म्हणजे मी 10 मिनटंसुद्धा असं योगा किंवा काही व्यायाम केलेलाच नाही आहे। मी जे वेट लॉस केलं ना ते मी फक्त डाईटनीच केले। आता मी ते काय केलं कसं केलं ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणजे नॉर्मली जे महाराष्ट्र किंवा इकडे राहतात त्यांना माहीत असेल की बाई एकदा डिलिव्हरी झाली की त्यानंतर आपण प्रत्येक जेवणानंतर आपल्याला एक चुरमा दिला जातो, तर त्यामध्ये काय असतं, म्हणजे किंवा चूर्ण ते जरी नाही खाल्लं तरी तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे ना, तर तुम्ही सकाळी डिटॉक्स वॉटर असं म्हणतात त्याला, तुम्ही ते पिऊ शकताय। सो ते बेसिकली काय, त्यामध्ये ना ववा आहे, नंतर ववा, बाळशेपा, गोड शेपा आणि काळं मीठ हे असं असतं। ते मी भाजून ठेवलेलं आहे आणि मी अजूनसुद्धा ते खाते। जेवण झालं की ते खायचं, त्याच्याने आपलं जे जेवण आहे ते व्यवस्थित पचतं किंवा पचायला मदत होते। आणि एकदा की जेवण प्रॉपर पचलं की नॉर्मली आपण जेवढं आपण खातोय ते प्रॉपर जर पचलं तर आपलं डायजेशन चांगलं होतं, त्याने आपल्याला म्हणजे ॲसिडिटी वगैरे असे काही प्रॉब्लेम होत नाही। सो ते काय, आणि त्याच्याने ना जे फॅट आहे, जे एक्स्ट्रा फॅट आहे तर पोटामध्ये असेल, पोट वाढतंय, सो ते कमी व्हायला सुद्धा खूप चांगली मदत होते। तर मी ते केलेलं। आणि दुसरं पोटाचं म्हणशाल तर आत्ता माझं पोट म्हणजे नाही, म्हणजे एकदम स्लिम असं नाही मी, पण मग नाही आहे पोट, जे माझं डिलिव्हरीमध्ये जे पोट वाढलं होतं, बेबी बॉम्ब वाढलं होतं, ते ऑटोमॅटिक माझं कमी झालं आहे। आणि ते कसं झालं आहे, जर डिलिव्हरीनंतर आपल्याला बेल्ट मिळतो, तर मी बेल्ट नव्हतं बांधलेला, मी ओढणी बांधलेली इथे पोटाच्या तिथे मी ओढणी बांधायचे। आणि त्याचं माझं जेही पोट होतं ते एकदम प्रॉपरमध्ये गेले, असं तरंगलेलं वगैरे असं काहीच नाही आहे, पण प्रॉपरमध्ये गेलं, म्हणजे मी जसं आधी होतं माझ्याला सेम आता माझं तसंच पोट आहे। पोटाचं म्हणाल तर आता वजनावर येऊया, तर मी ते केलं वजनासाठी, वजन कमी करण्यासाठी मी ओव्याचं ते खाल्लं, त्याच्याने वजन खरंच कमी होतं। त्यानंतर देवश्री मी आता देवश्रीला फीड करते म्हटल्यावरती मी माझं जे डायजेस्ट आहे किंवा माझं जे डाईट आहे ते मी एकदम चेंज करू शकत नव्हते। त्यामुळे ना मी असं ट्राय केलं की मला हेल्दी खायचे, कारण की माझं सी सेक्शन आहे, त्यामुळे मला हेल्दी खाणं गरजेचं आहे, कारण की माझं जे टीचेस आहेत त्या व्यवस्थित भरल्या पाहिजेत। त्यामुळे मी काय करायचे, तेव्हा माझी एक
जवळपास 3 महिने, जेव्हा दिवशी 3 महिने झाले तिथून तर 6 महिन्यापर्यंत माझं हे फिक्स होतं. मी काय करायचे, सकाळी माझं पहिले एक एग राहायचं. सो मी बॉईल एग खूप खाल्लं आणि त्याच्याने खरंच रिकव्हरी खूप चांगली होते. मला खरंच असं वाटतं की एग खा तुम्ही. एक उकडून अंडं मी खायचे, रोज एक अंडं मी खायचे. आणि त्यानंतर मी रव्याचं आपलं ते करूनच देतात, रव्याचा शिरा खावा लागतो. सो ते पण मी खाल्लेलं पहिलं 2-1 महिने. आणि त्यानंतर मी जेव्हा जेवण करायला लागले, जसं मी नॉर्मली 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर मी इकडे आले, सासरे आल्यावरती माझं जे रुटीन होतं, तर ते रुटीन माझं नुसतं वेट लॉस करण्यासाठीच नव्हतं. तर आम्ही तसंच जेवण करतो. आता आम्ही जेवण कसं करतो, आता माझं सकाळचं सगळ्यात पहिल्यांदा मी 8:15 आणि 7:30 याच्यामध्ये मी 1 कप चहा घेते. त्यानंतर 9 ते 9:15पर्यंत मी काहीतरी नॉर्मल खाते. आता नॉर्मल खाणे म्हणण्यापेक्षा मी एकतर जास्त करून शेवटी मी चपात्या करते. चपात्या केल्यावरती काही पराठा वगैरे असेल तर मी काही भाजी असेल तर ते पराठा करून खायचा. किंवा मग मी सकाळी यांना नाश्ता करते. तर नाश्त्यामध्ये जर काही उरलेलं असेल, जसं की उपमा आहे, पोहे, गोड शिरा आहे, काही असेल तर मग मी ते खाते 9 वाजता. त्यानंतर मी 10:15 ते 11:30च्या दरम्यान एकदा जेवण करते. तर त्या जेवणामध्ये माझं असं मील असतं, चपाती, भात, भाजी आणि किंवा ओली भाजी असं काय आहे ते मी ते खाते. त्यानंतर मी डिरेक्ट 7 वाजता जेवण करते. त्याच्यामध्ये मी 4 वाजता एकदा चहा घेते, जो 1च कप चहा असतो तो चहा घेते. आणि त्यानंतर मी डिरेक्ट 7 वाजता, आम्ही 7 वाजता रात्रीचं जेवण करतो. सो 7 वाजता जेवण करते. आणि त्या जेवणामध्ये सुद्धा मी फक्त 1 चपाती, भात, भाजी, त्या 2 प्रकारची भाजी असेल ते खाते. किंवा जास्त करून तर आमच्या घरी बाजरीची भाकर राहते रात्रीच्या वेळेस. सो मग मी तेव्हा बाजरीची अर्धी आणि चतकूर म्हणजे असं 3 हिश्श्यातली मी ती 1 भाकर खाते. त्यानंतर थोडासा भात, भाजी वगैरे सगळं ते खाते. जर मी पूर्ण 1 भाकर खाल्ली बाजरीची तर मी भात अवॉइड करते, तेवढंच खाते. सो तुम्हाला आता कळालं असेल की जे मी खाण्याचं प्रमाण होतं, जे की डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे असं असायचं की तुम्हाला 4-5 टाईम असतं तेव्हा तुम्हाला खावं लागतं. आणि तेव्हा 1 चपाती असं खूप खाणं व्हायचं. किंवा डिलिव्हरीच्या आधीसुद्धा मला नुसतं भूक लागायची. मग मी थोडं खात राहायचे. तेव्हा माझं काहीच हिशोब नव्हतं की मला किती खायचं, काय खायचं, असं काहीच नव्हतं. म्हणून मग मी हे एक विंडो केली. ह्या विंडोमध्येच माझं जेवण होतं. म्हणजे 7:45 सकाळी मी सर्वात पहिल्यांदा 7:30 पासून स्टार्ट करते. ते 7:30ला एकदा, 9ला एकदा, आणि त्यानंतर 9ला एकदा, आणि त्यानंतर 11:30ला एकदा. त्यानंतर 4 वाजेचा 1 कप चहा. आणि त्यानंतर डिरेक्ट 7 वाजता. आता 7-7:30पर्यंत आमचं जेवण होतं, रोज होता. आणि 7:30 पासून तर सकाळचं 7:30पर्यंत मी काहीच खात नाही. फक्त पाणी पिलं तर पिलं. त्यानंतर मी दुसरं काहीच खात नाही, फक्त तेवढंच खाते. म्हणून माझी जी ही विंडो फॉलो होती ना, ह्या विंडोमध्ये मी पूर्ण 7 ते 7 म्हणजे पूर्ण आपलं 12 घंटे म्हणता येईल आपल्याला. तर 12 घंटे मी उपवाशी राहते. म्हणजे मी 7 ते 7 काहीच खात नाही. आणि याने काय होतं, याला असं फास्ट नाही म्हणू शकत आपण, पण याने ना तुमचं वेट लॉस व्हायला खूप छान बूस्ट मिळतो. त्यामुळे तुम्ही एक अशी विंडो तयार करा ज्यामध्ये तुम्हाला आहे ना, सपोज तुम्ही सकाळी 8 वाजता खाताय तर तुम्ही रात्रीचं जेवण 8च्या आतच खाऊन घ्या. म्हणजे 8 ते 8 पूर्ण वेळ तुम्ही काहीच खाऊ नका, फक्त तेवढंच खा. आणि त्याने खरंच तुमचं वेट लॉस व्हायला खूप मदत होते. माझा एक्सपिरियन्स आहे, खरंच खूप मदत होते. रेवशीकडे गेले होते, तिचं चाललंय की आई काय करते आई, नको काढू वाटतं ते. आपल्या टॉपिकवर येऊया. तर मी तुम्हाला सांगितलं मी ट्राय केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा ते ओव्याचं ते तुम्ही खा. त्याच्याने खरंच फरक पडतो. आणि आता तुम्ही काय करा, सपोज तुमचं डिलिव्हरी वगैरे काही नाही आहे तर आता काय करा, तुम्ही ओवा म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा डिटॉक्स वॉटर म्हणून. तिथे तुम्हाला मिळून जाईल की तुम्हाला काय काय लागतं. ते भाजून घ्यायचं आहे, पावडर करून ठेवायचे. आणि सकाळी उठल्या सगळ्यात पहिल्यांदा तेच घ्यायचं, गरम पाण्यामध्ये मिक्स करून ते घ्यायचं. आणि त्याने खरंच खूप छान फायदा होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे जेवणाचं. तुम्ही एक विंडो तयार करा, त्याच विंडोमध्ये तुम्ही जेवा. आणि जेवताना ना तुम्ही असं नाही की आज 2 चपाती खाल्ली, उद्या अर्धीच खाल्ली, असं नाही. ते फिक्स ठेवा. म्हणजे तुम्ही किती तुम्हाला जेवायचं ना, तुम्ही एवढं जेवताय तर तुम्ही रोज एवढंच जेवा, ते वाढू नका. किंवा जर तुम्ही सपोज रोज
2 चपाती खात असेल तर तुम्ही ती कमी करा, म्हणजे तुम्ही 1.5 चपाती घ्या, हळूहळू 1.5 चपाती करा. त्याने काय होईल की तुमचं जे घेण्याचं आहे, म्हणजे तुम्ही सपोज जास्त जेवताय तर जास्त जेवून जास्त एनर्जी क्रिएट होती किंवा जास्त कॅलरीज क्रिएट होता. सो तुम्ही जे घेता ना ते थोडंसं कमी कमी खा, थोडंसं कमी खा, म्हणजे तुम्हाला जास्त नाही करायचं. जास्त आपण की जर असं चेंज केलं ना आपलं डाईट तर चिडचिड होते. त्यामुळे थोडंसं, म्हणजे सपोज तुम्ही 2 चपाती खाताय तर तुम्ही 1.5 चपाती खा हळूहळू. आणि त्याने ना काय होईल की जे तुमचं येत नाही, म्हणजे जे तुम्ही एनर्जी क्रिएट करता जे खाऊन, तसं ते कमी क्रिएट होईल. आणि असं ट्राय करा. आता माझं काय, मी योगा वगैरे काही करत नाही, व्यायाम पण नाही करत, पण हे आहे की माझं जे घरचं काम आहे त्यामध्ये माझं बऱ्यापैकी हे होतं, बऱ्यापैकी माझा व्यायाम होतो. सर घरातलं सगळं कामं मला करावं लागतं, जसं की भांडे घासणं आहे, धुणं आहे. आणि असं आहे की मी आता गावामध्ये राहते, सो माझं किचनला अटॅच हे नाही आहे, बेसिंग नाही आहे. सो मला भांडे वगैरे घासण्यासाठी सगळे भांडे घेऊन बाहेर जावं लागतं, जिथे मी भांडे घासते. सो मी तिथे जाऊन भांडे घासते. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की मी भांडे घासते, मला असं म्हणायचं आहे की त्याने माझं जास्त चालणं होतं. सो तुम्ही हे करू शकता की तुम्ही असं स्मार्ट वॉचला तुम्ही स्टेप काउंट करा की तुम्ही दिवसातनं किती चालतात. तर सपोज तुम्ही जर दिवसातनं 2000 स्टेप चालत असेल तर तुम्ही ते जरा वाढवा. आता तुम्ही बाहेरच जाऊन, आता मी सांगितलं तशाप्रमाणे तुम्ही घरामध्ये चालू शकताय, किंवा तुम्ही असं काहीतरी नॉर्मल असं काम करा, जसं की बाजारात जायचं तर चल मी पायी बाजारात जाते, जवळपास असेल तर पायी जाऊया, असं ते चालायचं प्रमाण वाढवा. म्हणजे चालण्याने सुद्धा खूप फरक पडतो, वेट लॉस होण्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. तर तुम्ही चालणं सुद्धा करा की तुम्ही स्टेप्स मोजा, आणि कमीत कमी दिवसातनं आपण 4 ते 5000 स्टेप चाललोच पाहिजे असं ट्राय करा. त्यासाठी स्मार्ट वॉच तुम्ही यूज करू शकता. स्मार्ट वॉचमध्ये तुमचे स्टेप काउंट होता, सो तुम्ही ते करू शकताय. तर त्यानंतर आता माझं वजन, मी तुम्हाला सांगितलं मी हे विंडो फॉलो केली त्यामुळे माझं वजन कमी झालं. पोटाचं म्हणशाल तर मी डिलेवरीनंतर, आफ्टर डिलेवरी मी पोटाला ते बेल्ट बांधायची. त्यानंतर मी तेव्हासुद्धा तुम्ही असं आपण डिरेक्ट झोपलेलं राहतो आणि तेव्हा आपल्याला गरज असते, आपलं मिल्क प्रोडक्शन वाढवायचं असतं, कारण की आपल्या बाळाला पोट भरलं पाहिजे. सो तेव्हा आपण हेल्दी खातो. सो पहिले 2-3 महिने तुम्ही वेट विचारच करू नका की वेट वाढतंय कमी होतंय, काहीच नाही. आपल्या बाळाकडे विचार करा, आपलं बाळ आपली प्रायोरिटी असायला पाहिजे त्या टायमाला. सो तेव्हा मी काहीच केलं नाही, पण तिथून पुढे मी माझं हे असं फॉलो केलं, ज्याने माझं वजन इथून तर इथपर्यंत आलं आहे, आणि हे खरंच छान आहे. सो तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता मी तुम्हाला ना डिफरंट कळालं नसेल तुम्हाला माझ्यामध्ये वेटमध्ये, तर मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगते की माझा डिलेवरीच्या आधीचं हे वेट होतं, म्हणजे मी अशी दिसायची. त्यानंतर डिलेवरी त्यानंतर मी हे असं झालं माझं, म्हणजे एवढं वेट लॉस झालं माझ्याला. आता मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा आता ही मुलगी ना माझा व्हिडिओसुद्धा एंड करू देत नाही, तर मी तुम्हाला आता हेच सांगत होती की तुम्हाला मी इथे फोटोज टाकते, ज्याने तुम्हाला कळेल की मी कसं वेट लॉस केलं आहे. सो मी ते सगळे फोटोज टाकते आणि मी खाली डेटसुद्धा मेन्शन करते, ज्याने कळेल तुम्हाला की मी कसं वेट लॉस केलं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल ना, तर प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर तेही मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते तो अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चला, देवश्री पण बाय करणार आहे. देवश्री कर बाय बाय बाय. तर चला बाय.